नाशिक शहरामध्ये धार्मिक स्थळ काढण्यावरून तणाव, पोलिसांना सहकार्य न करणाऱ्यांची धरपकड। नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ उभारण्यात आल्याचा आरोप। संपूर्ण अनधिकृत बांधकामावर कारवाई न झाल्यास धार्मिक स्थळाच्या ठिकाणी हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार, स्थानिक नागरिकांचा इशारा। नाशिकमध्ये भाजप आमदार देवयानी फरांदेंचा रस्त्यावरच ठिय्या, अनधिकृत धार्मिक स्थळ पूर्णपणे काढण्याची मागणी। नाशिक शहरातील तणावानंतर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये महत्त्वपूर्ण बैठक। सकल हिंदू समाजाकडून सुरू करण्यात आलेलं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित। प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे 3 मार्चच्या सुनावणीनंतर हिंदुत्ववादी संघटना पुढची भूमिका मांडणार। नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील धार्मिक स्थळाची पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केली पाहणी। शहरातील वातावरण शांततापूर्वक असल्याचा आढावा घेत दिली माहिती। नाशिक शहरातील अतिक्रमणाच्या ठिकाणी मुस्लिम धर्मगुरूंकडून पाहणी, शांतता राखण्याचं मुस्लिम धर्मगुरूंचं आवाहन। अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचं आयोजन। यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी क्रिकेट खेळण्याचा लुटला आनंद। पन्हाळगडचा रणसंग्राम या लघुपटाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होणार। 6 मार्चला लघुपटाचा लोकार्पण सोहळा कोल्हापुरात पार पडणार, आमदार विनय कोरे यांची माहिती। हिंगोलीत तब्बल 25 वर्षांनी नव्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाचं उद्घाटन। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवळी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।